नमस्कार. मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की स्वयंपाकघर हे भाषा शिकण्याचं माहेरघर आहे. आता आपण सकाळ झाली, समजा सकाळ झाल्यानंतर स्वयंपाकघरात गेल्यावर पहिलं काम असतं आपलं चहा करणे किंवा दूध किंवा कॉफी. तर आपण त्याविषयीच्या रेसिपीबद्दल आपल्या मुलाबरोबर कृतीतून बोलायचं आहे. त्याचं उदाहरण म्हणून चहा बनवताना आपण कशा प्रकारे बोलू शकतो याचं उदाहरण म्हणून मी मागचा व्हिडिओ पाठवलेला आहे. आता ह्याच्यानंतर समजा आपण चहानंतर आता भाजी करायला घेतोय, तर भाजीविषयी आपण कशी भाजी बनवायची हे त्याला शिकवायचं नाही आहे. तर भाजी बनवताना काय काय भाषेचा उपयोग आपण करू शकतो, कोणकोणती क्रियापदं शिकू शकतो आपण त्याला, याचा विचार करून त्याच्याबरोबर संभाषण करायचं आहे. आता आपण कुठलेही जशी स्टेप बाय स्टेप सांगितलं, म्हणजे सकाळी उठल्यानंतर दात घासले नंतर चहा पिला याचप्रमाणे आपण बोललं पाहिजे असं काही नाही. तुमची भाजी करतानाची जे वेळ असू शकते, कुणाचे नाश्ता झाल्यानंतर ते दुपारी भाजी करत असतील किंवा अगोदर करतात, काय ज्या वेळेस करत असेल त्यावेळेस तुम्ही कशा प्रकारे संभाषण केलं पाहिजे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. समजा आज आपण बटाट्याची भाजी करणार आहोत, तर आपण मुलाला यामध्ये सहभागी करून घेऊ शकतो. आपल्याला मुलाला बोलता येत नाही हे समजण्यासाठी भरपूर उशीर झालेला असतो. कमीत कमी ते बाळ 2 ते 3 वर्षाचं असतं. इथे आपल्याला काही जन्माबरोबर लगेच किंवा ज्या बाळाला कृती करता येत नाही अशा बाळापर्यंत आपल्या लक्षात येतच नाही. आपण तर कमीत कमी 2 वर्ष तरी वाट पाहतो की बाळाला भाषा येते किंवा नाही. 2 वर्षापासून तर आपण 5, 7, 10 वर्षापर्यंत वाट पाहतो त्याला बोलता यायला, मनाने बोलता येते का. तर आपण कमीत कमी 2 वर्षाचं बाळ पकडूया. मग त्या 2 वर्षाच्या बाळाबरोबर आपण यासारखं कृतीयुक्त संभाषण करू शकतो. तर बटाट्याची भाजी बनवायची आहे, तर त्यावेळेस आपण त्याला कसं कामात सहभागी करून भाषा ऐकवायचं. आपली आता काय चालू आहे स्टेप, भाषा शिकताना प्रथम भाषा ऐकावी लागते. तर आपली आता कुठली कृती चालू आहे, ऐकवणे, भाषा ऐकवणे. तर बटाट्याची भाजी करायची आहे, तर त्यावेळेस आपण त्याच्याबरोबर बोलू शकतो. एखादी टोकरी असेल, घमिला असेल, कुठे बटाटे ठेवले असतील त्या ठिकाणाचं तुम्ही पहिलं नाव सांगू शकता. त्या कोपऱ्यामध्ये, कोपरा हा शब्द त्याला समजतोय तिथं, त्या ठिकाणाचं नाव काय आहे, त्याच्यामध्ये तिथं काय ठेवलेलं आहे, टोकरी ठेवलेली, बास्केट आहे, काय जी वस्तू असेल तिथे बटाटे आहेत. चल आपण बटाट्याची भाजी करू. मग त्याच्यातून 2 बटाटे घे. आता तो मुलगा काही लगेचच ती कृती करणार नाही. आपण बाळाला आपल्या बरोबर त्या ठिकाणावर घेऊन जायचे, बोट लावून दाखवायचं, हे बघ ही टोकरी, यातून आपण 2 बटाटे घेऊया. मग बटाटे आपण त्याच्याबरोबर ते मोजायचे. 1 बटाटा, 2 बटाटे. आपल्या घरामध्ये जेवढ्या व्यक्ती असतील तेवढ्या व्यक्तींसाठी जेवढ्या बटाट्याची भाजी लागत आहे तेवढे बटाटे आपण त्याला मोजून घ्यायचे. मग ती आपल्याला संख्या पण मुलांना कळती. मोजणी ही क्रिया आहे, ती कशी करायची आहे हे पण आपल्याला त्याला समजते. की मग आता आईने बटाटे मोजून घेतलेत आणि आपण रोज रोज तीच गोष्ट केली. रोज रोज म्हणजे कुठलीही गोष्ट घेताना मोजून घेतली. समजा स्वयंपाक करताना मिरची मोजून घेतल्यात, 5-6 मिरच्या आहेत, 1 2 3 4 5 6 मिरची, 4 बटाट्याची भाजी आहे, 2 कांदे आहे, 2 लसूण आहे, 1 लसूणची कुडी आहे. तर ह्याच्यामध्ये 1 2 3 असे आपण अंक आणि मोजण्याची कृती त्याला शिकू शकतोय. आणि ती कृती म्हणजे काय, कृती आणि त्याला कशी भाषा आहे हे शिकवणार आहे. समजा आपण आता त्याची काय 4 बटाटे घ्यायचे आहेत, 4 बटाट्याची भाजी आहे, तर आपण ते मोजून घेतलं. 1 बटाटा, हे बघ 2 बटाटे, 3 बटाटे, 4 बटाटे. अशा प्रकारे आपण 4 बटाटे घेतले. आज आपण 4 बटाट्याची भाजी करू. हे बघ हा काय आहे, बटाटा. असं आपण वारंवार ते शब्द उच्चार केल्याने त्याची खूप जास्त वेळा ऐकून होऊन ते लक्षात राहण्यास मदत होते. एक शब्द जर एकदाच कानावर पडला, तो खूप वेळा लवकर कानावर नाही पडला, परत बटाट्याची भाजी करायला आपल्याला कदाचित 8-4 दिवस लागतील, तोपर्यंत काय आपण परत बटाटा हा उच्चार करणार नाहीये. मग आज आपण बटाट्याची भाजी करतोय, तर आपण किती जास्त वेळा त्याचा उच्चार करता येईल त्या पद्धतीने आपण तो बटाट्याचा उच्चार करायचा. आपला उद्देश काय आहे, एकाच वेळेस खूप सारी भाषा बोलायचे आणि त्याच्यातून पुढे जाऊन 30 भाषा बोलून भाजी करताना अनेक कृती सारख्या असतील. फक्त भाजी कशाची आहे
तो जो पदार्थ आहे तोच उद्या वेगळा असू शकतो. बटाट्याऐवजी त्या ठिकाणी तुमची टोमॅटोची भाजी असू शकते, त्याच्याऐवजी कारल्याची भाजी असू शकते. त्यानंतरच्या ज्या स्टेप आहेत भाजी करण्याच्या त्या वेगवेगळ्या असू शकतात. मग तुम्ही बटाटे घेतले, मग हा बघ याला लसूण म्हणायचं. मी आता लसूण सोलते, चल मला मदत कर. लसूण सोलते, लसूण सोलून झाला. ह्या क्रियापदे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला क्रिया झाली, क्रिया चालू आहे. आपण भाषा शिकताना काय आपल्याला आईने ग्रामर डोक्यात, व्याकरण डोक्यात ठेवून भाषा शिकवलेली नाही, परंतु तरीही मुलं त्या पद्धतीने, म्हणजे आपण अशी भाषा शिकलो की काळानुसार बोलत होतो. भूतकाळातले गोष्ट ह्याला कोणतं क्रियापद वापरायचं, चालू क्रिया वर्तमानाला कुठलं वापरायचं, हे आपण वारंवार कृती करताना बोलल्यानंतर मुलांच्या लक्षात येते. आणि अगोदर आपण छान भाषा बोलतो आणि नंतर शाळेत गेल्यावर आपण व्याकरण शिकतोय. मग आपल्याला व्याकरण शिकून भाषा शिकलो का? आपण नाही, अगोदर भाषा शिकलो, पण ती ग्रॅमॅटिकली आपण बरोबर बोलतो. क्रियापद आपण चुकीचे बोलतो का? नाही. का तर ते आई योग्य ठिकाणी योग्य क्रियापद वापरती, तेच बाळ शिकलेलं असतं. म्हणून आपल्याला त्याच्यातले प्रत्येक क्रियापद शिकायचे कृती करताना. मग आता बटाट्याची भाजी करायची आहे. मग बटाटे, थांब मी बटाटे चिरते, तू थांब, हात लावू नको, तुझा हात कापेल. मग मी बटाटे चिरले, बटाटा धुतला, गॅस चालू केला. काय कढईमध्ये आपण बटाटा बनवू, ती कढई घे. मग बटाटा तेल टाकलं, त्यामध्ये मी जिरेची मोहरीची फोडणी टाकली. ऐक कशाचा आवाज येतोय, तड 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 तड. असं आपण कर्णबधीर मुलं आणि नॉर्मल मुलं आवाजालाही शब्द देऊ शकतो. त्या मुलांना तो आवाज ऐकवू शकतो आणि त्या आवाजाला शब्द दिलाय आपण, तड 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 असा वाजतोय. आणि हे रोजच फोडणी देताना सांगितल्यानंतर तो पण एक दिवस मनानेच आपल्याला तो शब्द बोलून दाखवणार आहे. आणि त्या पद्धतीने आपण काय केले, त्याला जिरे मोहरी टाकले, बटाटा, कांदा कापला, कांदा टाकला, बटाटा टाकला. खूप वेळा आता क्रियापदे जिरी टाकली, मोहरी टाकली, बटाटा टाकला, अशी वेगवेगळी क्रियापदे येत आहेत. ते जर रोज रोज प्रत्येक भाजीला आपण बऱ्याचशा गोष्टी रोज टाकतो, त्यामुळे त्या लवकर लक्षात राहून त्याची नावं क्रियापद त्यांना कृतीनुसार कळायला लागतात. अशा प्रकारे मी बटाट्यात पाणी ओतते, बघ कसा ठसका आला, बघ कसा खोकला येतोय तुला, याला काय म्हणायचं, ठसका. अशा कृती आपण कृतीतून भाषा देणार आहे बाळाला. आणि अशा प्रकारे रोज ती भाजी करताना तुम्ही जर कृती बोलत राहिले, पाणी टाकलं, थांब मी पाहते भाजी शिजली का, बटाटा पाहिला, तो दाबून पाहिला, तर बाळ पाहते की आई काय कृती करती आणि त्या कृतीला काय शब्द आहे, थांब मी बटाटा पाहते, शिजला का. ही कृती केल्यानंतर त्याला रोज त्याच प्रकारे आपण प्रत्येक भाजी बघणारच आहोत कशी शिजली, तर ते वाक्य त्याच्या म्हणून लक्षात राहणार आहे आणि त्याची भाषा डेव्हलप होणार आहे. म्हणून आपल्याला स्वयंपाक करताना बाळ आपल्या जवळ घ्यायचे आणि जे कृती चालू आहे त्या कृतीला भाषा द्यायची आहे. आणि ही भाषा देताना आपल्या लक्षात येत नाही की आपण काय बोललं पाहिजे, म्हणून आपण प्रत्येक कृतीनुसार व्हिडिओ बनवणार आहे. आणि त्या व्हिडिओनुसार जर तुम्ही तुमच्या बाळाबरोबर बोलत राहिला तर त्याची 100% भाषा खूप लवकर, कमीत कमी ते बाळ 2 वर्षाचं असेल आणि तुम्ही जर रोज सांगितल्याप्रमाणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याला भाषा शिकवण्यावरती जर तुम्ही टार्गेट केलं तर 1 वर्षानंतर 100% त्याची मनानेच 50 ते 60% भाषा डेव्हलप होती. आणि त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये त्याचे काय काय गोष्टी राहिल्यात त्या आपण रिपीट करून घेऊन पुढच्या 2 वर्षामध्ये त्याची भाषा चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकते. म्हणून भाषा शिकवण्यासाठी आईने स्वयंपाकघरामध्ये काम करताना, वेगवेगळ्या कृती करताना संभाषण केलं पाहिजे. आणि ते कशा प्रकारे केलं पाहिजे याचं मार्गदर्शन आपल्या आई तुमच्या संवादाची सोबती या चॅनलवरती वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवलं जाणार आहे. आणि यांसारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.